नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मागच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचा 2023 आणि 24चा कट ऑफ पाहिलेला होता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा 2023 आणि 24चा कट ऑफ काय राहिलेला आहे। 2023चा कट ऑफ सुद्धा आपण रेफरन्ससाठी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत, कारण 2024चा जो काही रिझल्ट आहे तो खूप हाईप म्हणजेच खूप वाढून आलेला होता। बऱ्याच ठिकाणी पेपर लीकच्या सुद्धा घटना झालेल्या होत्या, त्याच्यामुळे रिझल्टवर मोठा परिणाम मागच्या वर्षी झालेला होता। त्यामुळे रेफरन्ससाठी 2023चा सुद्धा कट ऑफ आपण विद्यार्थ्यांसोबत डिस्कस करणार आहोत। प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जो काही कट ऑफ आहे हा अंतिम कट ऑफ असतो, म्हणजेच हा मार्क्सला विद्यार्थ्याला शेवटला मागच्या वर्षी कॉलेज मिळालेला आहे असा त्याचा अर्थ होतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ पाहणार आहोत। 2023 आणि 24चं कंपॅरिझन सुद्धा पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस आहेत। ऑनलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिस आम्ही ॲप मार्फत विद्यार्थ्यांना देत असतो। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲप्लिकेशनची लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्या ठिकाणी ऑनलाईन कोर्स परचेस करू शकता। ऑफलाईन पेड काउन्सिलिंगसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे। त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या ऑफलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक दिलेली आहे। व्हिडिओला आपण सुरुवात करतोय। व्हिडिओचा विषय आपण घेतलेला आहे महाराष्ट्र प्रायव्हेट पब्लिक सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज कट ऑफ। आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं होतं की महाराष्ट्र राज्यामध्ये किती प्रकारचे कॉलेजेस आहेत, त्याच मधला एक महत्त्वाचा प्रकार आहे सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज। खरं तर हे प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज आहेत, परंतु या ठिकाणी विद्यार्थ्याचं जर मेरिटवर ॲडमिशन झालं तर विद्यार्थ्याला कॅटेगरी बेनिफिट त्याचबरोबर स्कॉलरशिप शासनाच्या लागू होतात। त्यामुळे या कॉलेजला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज सुद्धा म्हणतो। आणि महाराष्ट्र राज्यातील ज्या काही गर्ल्स आहेत किंवा मुली आहेत त्यांना प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये सुद्धा एज्युकेशन फीस म्हणजे शैक्षणिक फीस ही माफ करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ट्युशन फीस त्याचबरोबर परीक्षा फीस सुद्धा माफ करण्यात आलेली आहे। या ठिकाणी मुलींना हॉस्टेल मेस आणि इतर काही चार्जेस आहेत, लायब्ररी चार्जेस, जिमखाना चार्जेस, असे काही ॲडिशनल चार्जेस असतात कॉलेजेसचे, तेवढेच त्या ठिकाणी भरावे लागणार आहेत। त्यामुळे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जो काही कट ऑफ आहे मागच्या वर्षी तो गव्हर्नमेंट कॉलेजच्या जवळपास गेलेला होता। विशेषतः आपण जर मुंबई पुणे या कॉलेजचे जर प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचे कट ऑफ पाहिले तर हे बाकी नंदुरबार, वाशिम या ठिकाणच्या गव्हर्नमेंट कॉलेजेसपेक्षा जास्त असलेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। याचं कारण राज्यातील मुलींना शिक्षण मोफत झाल्यामुळे मुलींनी लांब जाण्यापेक्षा शहरातलं प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज त्या ठिकाणी प्रेफर केलेलं होतं। त्यामुळे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज काही असे आहेत, विशेषतः मुंबई आणि पुण्यातले प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असे आहेत ज्यांचा कट ऑफ नंदुरबार असेल, चंद्रपूर असेल, गोंदिया असेल इथल्या गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजपेक्षाही हाय राहिलेला आहे। कारण मुलींनी या ठिकाणचं लोकल जर पुण्याची मुलगी असेल आणि मार्क्स चांगले असतील आणि त्यांना त्या ठिकाणी गोंदियाचं एमबीबीएस कॉलेज मिळणार असेल, त्या मुलींनी ते स्किप करून इथे मोफत शिक्षण झाल्यामुळे यांनी पुण्यातलं प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज त्या ठिकाणी निवडलेलं होतं। त्यामुळं हे मुंबई पुणे आहे या ठिकाणचं प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जो काही कट ऑफ आहे तो हायर साईडला राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो। आता आपण पाहूयात की महाराष्ट्र राज्यामध्ये किती प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत किंवा प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत। या व्हिडिओमध्ये विशेषतः आपण काय काय डिस्कस करणार आहोत, 2023-24चं कट ऑफ कंपॅरिझन करणार आहोत, कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहणार आहोत, नंबर ऑफ प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज आणि नावं सुद्धा आपण त्या ठिकाणी त्या कॉलेजेसची पाहणार आहोत। हे महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत। त्याच्यामध्ये के.जे. सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबई, वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक आणि त्याचं एस्टॅब्लिशमेंट इयर सुद्धा दिलेलं आहे। ही PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळे हे कॉलेजची नावं आणि त्याचं एस्टॅब्लिशमेंट त्या ठिकाणी पाहू शकता। टोटल 23 प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत। त्यापैकी एक जे आहे रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स छत्रपती संभाजीनगर, हे मागच्या वर्षी सुरू झालेलं कॉलेज आहे। त्यामुळे या कॉलेजचा जो काही कट ऑफ होता तो सगळ्यात कमी राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर या ठिकाणी असे दोन प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत। 23 प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस पैकी एक कॉलेज जे आहे
ते मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे, म्हणजेच मुस्लिम मायनॉरिटीसाठी राखीव आहे आणि कॉलेजचं नाव आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च बदनापूर जालना. मुस्लिम मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेलं हे कॉलेज आहे आणि या ठिकाणी मुस्लिम मायनॉरिटीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचंच ॲडमिशन त्या ठिकाणी मेरिट बेसवर होत असतं. दुसरं एक कॉलेज आहे वेदांता पालघर. ह्या कॉलेजची विशेषता आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना फीसमध्ये कसलीही सवलत मिळत नाही किंवा स्कॉलरशिप मिळत नाही. सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सारखीच फीस असते आणि जवळपास 17 लाख पर इयरच्या आसपास या कॉलेजची फीस आहे. त्यामुळे या दोन कॉलेज म्हणजेच मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आणि वेदांता पालघर या दोन कॉलेज वगळून आपण जो काही कट ऑफ आहे तो पाहणार आहोत. कारण या ठिकाणी वेदांता पालघरची फीस हायर साईडला असल्यामुळे त्या ठिकाणी कुठलीही कॅटेगरी बेनिफिट फीसच्या बाबतीत विद्यार्थ्यांना मिळत नसल्यामुळे त्याचा कट ऑफ हा लोच असतो. म्हणजेच कमी मार्क्सला सुद्धा वेदांता पालघर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळत असतं आणि बदनापूर जालन्याचं कॉलेज हे पूर्णतः मुस्लिम मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी रिझर्व्ह असल्यामुळे त्याविषयी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. जनरल कट ऑफ जर आपल्याला डिस्कस करायचा असेल तर या दोन कॉलेजला वगळून आपल्याला जनरल कट ऑफ डिस्कस करावा लागणार आहे. आता आपण एक एक कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहूयात प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्र राज्यातील. तर सुरुवात करूयात SC कॅटेगरीपासून. 2023ला जर बघितलं तर 464 मार्क्सला SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामध्ये शेवटपर्यंत म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये कुठे ना कुठे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज MBBS साठी मिळालेलं होतं. 2024चा आपण जर विचार केला तर जनरल आणि वुमन, जनरल कट ऑफ आणि वुमन म्हणजेच या ठिकाणी कॅटेगरीमध्ये सुद्धा गर्ल्ससाठी 30% सीटचं रिझर्वेशन असतं. त्याच्यामुळे दोन प्रकारे या ठिकाणी कट ऑफ आपल्याला पाहावा लागतो, एक तर जनरल आणि वुमन. म्हणजेच 10 सीट असतील एखाद्या कॅटेगरीला एखाद्या कॉलेजला तर त्यापैकी 3 सीट फक्त मुलींसाठी राखीव असतात. उरलेल्या 7 सीटमध्ये मुलं प्लस मुली मेरिटवर कोणीही असू शकतं. त्यामुळे 2 भाग पडतात कट ऑफचे. ते दोन्ही आपण डिस्कस करणार आहोत 2024च्या बाबतीत. SC कॅटेगरी 2023ला 464 मार्क्स होतं आणि 24ला जर आपण विचार केला तर जनरल 531, वुमन 531, जवळपास 23च्या तुलनेमध्ये 67 मार्कांनी SC कॅटेगरीचा कट ऑफ मागच्या वर्षी वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी ST 2023ला 331 कट ऑफ राहिलेला आहे. 24चा जर आपण विचार केला तर जनरल 399 आणि वुमनसाठी 400 जवळपास 69 मार्क्सची वाढ इथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर VJ कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 2023ला 497 आणि 24चा जर आपण विचार केला तर जनरल 585, वुमन 578, जवळपास 88 मार्काची वाढ VJ कॅटेगरीच्या कट ऑफ मध्ये 2023च्या तुलनेमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. पुढची कॅटेगरी आहे NT1. 2023ला 474, 24चा जर आपण विचार केला तर जनरल 559, वुमन 559, जवळपास 85 मार्काची वाढ इथे सुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर NT2चा विचार केला तर 2023ला 525, 24चा विचार केला तर 598, जनरल 597, वुमन जवळपास 73 मार्काची वाढ या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. NT3चा विचार केला तर 2023ला 525, 24चा विचार केला तर जनरल 598, वुमन 597, जवळपास 73 मार्काची वाढ इथे झालेली आपल्याला पाहायला मिळते. OBC कॅटेगरीचा विचार केला तर OBC मध्ये SBCचा सुद्धा समावेश असतो. SBC साठी सेपरेट सीट राखीव नसतात, OBC इन्क्लूड त्या सीट असतात. तर OBCचा विचार केला 2023चा तर 524 होता आणि 24चा विचार केला तर जनरल 597, वुमन 598, जवळपास OBCचा सुद्धा 73 मार्कांनी कट ऑफ वाढलेला पाहायला मिळतो 2023च्या तुलनेमध्ये 24चा. त्याचबरोबर पुढचे आहे EWS प्रवर्गासाठी सेपरेट सीट सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये नसतात. या ठिकाणी विद्यार्थ्यांना ओपनमधूनच सीट अलॉट केल्या जातात EWSच्या आणि फीसमध्ये 50% बेनिफिट दिलेलं असतं. म्हणजेच EWS साठी राखीव सीट फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 10% असतात. 10% रिझर्वेशन फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आहे. प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये EWSच्या विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीमधूनच सीट अलॉट केल्या जातात. फक्त फरक एवढा आहे की त्यांना 50% फीसचं बेनिफिट स्कॉलरशिप मार्फत किंवा कॉलेजला फीस भरतानाच 50%चं बेनिफिट त्या ठिकाणी दिलं जातं. त्यामुळे EWSचा सेपरेट कट ऑफ प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला आपल्याला काढता येत नाही. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी ओपन. 2023चा विचार केला तर 525,
24चा विचार केला तर जनरल 598 आणि वुमनचा 599, जवळपास 73 मार्काची वाढ इथे सुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते। आणि पुढची कॅटेगरी आहे SCBC म्हणजेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मागच्या वर्षीपासून जे काही 10% आरक्षण लागू केलेलं आहे ते दोन्ही कॉलेजला आहे, म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजला पण आहे आणि प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला पण आहे। सेपरेट स्वतंत्र 10% हे रिझर्वेशन आहे। 2023ला हे रिझर्वेशन नव्हतं, त्याच्यामुळे इथे आपण ब्लँक ठेवलेला आहे। 24चा आपण विचार केला तर SCBC 597 आणि या ठिकाणी वुमनचा 597 आणि या ठिकाणी वाढ त्याची आपल्याला काढता येणार नाही, कारण मागच्या वर्षी हे रिझर्वेशन विद्यार्थ्यांना मिळालेलं होतं। अशा प्रकारे मागच्या वर्षीचा महाराष्ट्र राज्यातील या संपूर्ण कॅटेगरीचा कट ऑफ मागच्या वर्षीचा राहिलेला आहे। त्याचबरोबर 23च्या तुलनेमध्ये किती वाढ झालेली होती ती आपल्याला पाहायला मिळते। 24चा जो कट ऑफ होता तो संपूर्ण देशभरामध्ये वाढलेला होता। विद्यार्थ्यांना अपेक्षित नव्हता की एवढा कट ऑफ त्या ठिकाणी जाणार आहे। याचं कारण पेपर लीक सारख्या वेगवेगळ्या घटना, त्याचबरोबर बरेचसे टॉपर सुद्धा सेंट्रल लिस्टला त्या ठिकाणी आलेले होते। बऱ्याच ठिकाणी छोट्या मोठ्या घटना झालेल्या होत्या। सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकरण गेलेलं होतं। विद्यार्थ्यांचा रिझल्ट 2 ते 3 वेळा लावावा लागला होता। या संपूर्ण वादाच्या भोवऱ्यात 2024ची परीक्षा होती, त्यामुळे कट ऑफ जो आहे तो साहजिकच मोठ्या प्रमाणावर वाढलेला होता। या वर्षी मात्र यंत्रणा बऱ्याच बाजूने आता सज्ज होताना दिसतात। त्या संदर्भातले GR शासन पातळीवर येताना आपल्याला पाहायला मिळतात। त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपण कालच बनवलेला होता, तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आमच्या YouTube चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे अशाच प्रकारची नवनवीन अपडेट्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।